वऱ्हाडी बोली भाषेत एक म्हण आहे, लोक तोंड पाहून इळा आणि गांड पाहून पिढा देते. इळा म्हणजे पान आणि पिढा म्हणजे पाठ. पाठ नसतो तो, पण ते बसायचं असते काहीतरी. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होते का, समाजात त्याच लोकांची इज्जत आहे, त्याच लोकांना मान सन्मान आहे जे मोठे झाले. मग ते पैशानं असो, बुद्धीनं असो, नावानं असो, की अन्य कोणत्या अनेक कशामध्ये बसणारे असो, पण ते मोठे लोक असते. कोणी कोणी जुळते कसाला, त्याची लय इज्जत आहे, महिनी आहे तेवढी, त्याला लय लोक मानते, त्याला लोक मान सन्मान देते, प्रेमानं बोलते, त्याला आदरानं त्याला घरी बोलावते. झाले मला नाही बोलवत, अभि तर तूही त्याच्यासारखा बन, तुला बोलावते, तुला मान सन्मान भेटते, तूही माहोल करशील. गावात जे पोरग नोकरीला लागते त्याला इज्जत राहते. जे बिचारे अजूनही काम करत राहते, अजूनही अभ्यास करते, त्याला इज्जत नसते. त्याला लोक तोंडावर काही काही बोलून देते बिचारायले. पक्षात जो माणूस पद धारण करते त्याचीच इज्जत, घरात जो कमावते त्याचीच इज्जत. आता हा जो भेदभाव आहे की नाही, हा नैसर्गिक आहे, हे सगळीकडेच आहे. घरोघरी मातीच्या चुली असते आणि इज्जत मागून भेटत नाही, इज्जत तुम्हाला कमवावं लागते. आणि एकदा तुम्ही त्याच्या पात्र बनले की नाही, तो लोक आपोआपच तुमची इज्जत करते, आपोआपच तुम्हाला इळाय देते ना पिळाय देते. असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे लोक तोंड पाहून इळा आणि गाण पाहून पिळा देते. आता गाण पाहून पिळाचा अर्थ काय होते, किंवा तो किती मोठा आहे आपल्या बोली भाषेत, त्याची गाणी किती मोठी आहे, हे अशा आणखी म्हणी असेल, वाक्प्रचार असेल ते सांगत चला.